हॅलो, मी गुरुदास सामोलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे मंगळवार. आज आम्ही गणपतीच्या मंदिरात जाणार आहे. मी रेडी झालेलो आहे आणि माझी बहीण आता तयार व्हायले. तर त्याच्या आधी मी तुम्हाला आज मम्मी आणि माझ्या बहिणीनं आज प्लांटेशन केलेलं आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मम्मी पाणी घालायले. हे मिरचीचे रोप आहे, मिरचीचे रोप लावलेले आहे तिथं. हे मिरचीचं मोठं झाड, लवंग मिरचीचं झाड आहे. ही बघा मिरची बारीक आहेत ते अजून. तिकड्यापर्यंत प्लांटेशन केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मंदिरमध्ये जायला पाहिजेत म्हणून मी मगासपासून तयार होऊन थांबलोय. माझी बहीण अजून पण तयार झाली नाही. बघूया आता किती वेळ काढते ती तयार व्हायला. तेव्हापर्यंत मी आमची बाईक घेऊन येतो. मी चालत जायलो मी आता शेडकडे. शेड थोडी लांब आहे आमची. तर बाईक त्या दिवशी वॉश करून ठेवलेलो मी, तर तशीच आहे बाईक अजून इथं आत. बघू शकता तुम्ही, बाईक तशीच टाकून ठेवलेली आहे. तो ये है अपनी GT 650. आणि बाईकला अजून मला माउंट वगैरे लावायला पाहिजे तिथं समोर विंडशील्डला. कारण मला माझी बहीण बोलली होती की आज ती बाईक चालवणार म्हणून. मला माहिती आहे ती बाईक चालवते, पण ह्याच्या आधी मी तिच्या मागं कधी बसलो नाही. तर आज मी पर्सनली असं बघणार आहे की ती आज कसं बाईक चालवते ते. आता बहीण पण माझी रेडी होऊन आलेली आहे, बघू शकता तुम्ही. चला चला गाडी चालू करा. पोचलेलो आहे आम्ही आता मंदिरकडे. मूर्ती बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही मंदिर आतमधून. मंदिरमध्ये पाया पडून झालं आहे. आता आम्ही जायलो आहे असं एक शॉर्ट राईड करून येणार आहे आता आम्ही मार्शलमध्येच. माझ्या बहिणीची रायडिंग स्किल्स बघूया आता. चला. तर घरी पोचलो आम्ही. मला माहिती होतं माझी बहीण बरोबर चालवते ती गाडी, म्हणून मी आराम बसलेलो मागं. ह्याच्या आधी मी कधी असं तिच्या मागे बसलो नाही, पण ती अशी माझी बाईक घेऊन तिच्या जॉबला वगैरे जाते. तर मला नेहसचा कॉल आलेला, घरी आहे म्हणे तो आज. तर आमचा आता नाईट राईडला जायचा प्लॅन झाला आहे. नेहस आता माडावीच्या जंक्शनवरती येऊन थांबलेला आहे. नेहस इथं थांबलाय. नेहसची बाईक आणि मी बाईक सेम इयरमध्ये घेतली होती. माझ्या बाईकला काल 2 वर्ष झाली
मी 2 फेब्रुवारी 2024ला घेतली होती माझी बाईक. नेक्स्ट आय गेस मेमध्ये काहीतरी घेतली होती. माझ्या नंतर घेऊन पण त्याची जास्त चालली गाडी. त्याचा जरा गाडीचा वापर जास्त आहे. मी काय तेवढं जास्त घेऊन जात नाही बाईक बाहेर. काम जास्तीत जास्त कारमधूनच असते. बाईक मी फक्त असंच मित्रांसोबत फिरायला तेवढंच काढतो बाहेर, नाही तर काढत नाही. तसंच घरामध्येच असते. माझी बाईक बघू शकता 2 वर्षानंतर थांबा काय जरा चेंज करतो. ट्रिप एवरती आहे. 12,121 किलोमीटर चालली आहे बाईक माझी आता सध्या. जर तुम्ही नेक्स्टची बघायला चाल तर नेक्स्टची आहे की 28,000 काहीतरी चालली गाडी. त्याची फारच चालली. नेक्स्ट डेली कामाला घेऊन जातो आपली बाईक. जर मनात आलं तर दुसरे बाईक्स घेऊन जातो, नाही तर ड्युकच घेऊन जातो तो जास्तीत जास्त कामाला. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो, अजून पेट्रोल घातलोच नाही मी. बघू शकता तुम्ही ब्लिंक व्हायला आहे काटा. फ्रेंड्ससोबत सगळे बाहेर गेलेलो तेव्हाच पेट्रोल घातलेलो, त्याच्यानंतर मी घातलोच नाही आणि बाईकच बाहेर जास्त काढली नाही मी. आता बघू शकता 155.7 किलोमीटर्स चालले गाडी. तर आता रिफिल करून घेऊया टँक आणि मायलेज चेक करूया किती येते. फुल कर. तर पेट्रोल 7.2 लिटर्स आता टाकीमध्ये घातलेलं आहे. डिवाइड करून बघूया. 155.8 डिवाइड बाय 7.2, 21चा मायलेज भेटला आहे आता आम्हाला. ते कंपनी 20 क्लेम करते, तसं तेवढाच भेटते मायलेज, 20 to 25. मी लास्ट टाइम चेक केलेलं तेव्हा मला 25 भेटलेला. नेक्स्ट टाइम बघूया किती देते मायलेज. आता परत ट्रिप बी रिसेट केलो आहे मी. नेक्स्ट घरी होता म्हणून आज असंच छोट्याशा राईडसाठी निघालो आहे आम्ही. हा आमचा नेक्स्ट आज एकदम चिल राईड करायला आहे मी. 70-75च्या स्पीडनं क्रूज करायला आहे. थंड आणि शांत वातावरण आहे. आता एक लोकेशन लक्षात आलं माझ्या, मी त्याला सांगतो तिथं जाऊया का विचारतो आधी त्याला. जर हो बोलला तर तिथं जाऊया आम्ही. ओके बोलला तर आम्ही आता शिरधनाला जाणार. शिरधनाला छान बसून असं सी व्ह्यू एन्जॉय करायला भेटतंय. नक्की तुम्हाला ती प्लेस आवडेल. बाईक ॲक्च्युली सर्व्हिसिंगला पण आले आणि चेनचा आवाज पण यायला आहे. मी मागच्या महिन्यात खूप बिझी होतो, चेन पण लूप केली नाही मी. चेन सगळी ड्राय होऊन गेले. ह्या प्लेसबद्दल बोलत होतो बघा मी तुम्हाला. इथे लोक आधीपासूनच आहेत. अरे 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 इथं तर लोक काय कपल्स आहेत इथं. लाईट बंद करूया नाही तर त्यांना डिस्टर्ब होईल. शिरधनाला पोचलेलो आहे आम्ही आता. तुम्हाला व्ह्यू आता दाखवतो. माझ्या मागं बघू शकता तुम्ही. लो टाईड आहे इथं, बघू शकता. किती हुशार आहे बघा. हुशार आहे हा डॉग. त्याला डॉग पण ओळखला नेशला. आपल्याच ब्रीडचा आहे म्हटला तो. आय गेस त्याला भूक लागली म्हणून तो आमच्या समोर येत होता बरोबर. त्याला 2 पाव घेऊन घालणार होता मी त्याला खायला. आमच्या सोबत खातो आणि आम्ही त्याला खाऊन जातो. चलो तर आजचा होता ब्लॉग. लाईक शेअर करा आणि अपकमिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा.